सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरासह जिल्ह्यात रविवारी रात्रीच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। या अवकाळी पावसामुळे शहरासह जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यात वरखाडीच्या राजेंद्र रामदास माळी या शेतकऱ्याने जनावरांसाठी पिकवलेला चारा पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय, तर वडखेडीतील छोटू केशव माळी यांच्या बैल जोडीवर वीज कोसळून बैल जोडी ठार झाल्याची घटना घडली आहे। सुलतानीसह आसमानी संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा शासनाने तात्काळ करून शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून अवकाळी पावसाने कहर केलाय। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या आवकरूपेमुळे हिरवल्याने शेतकरी परेशान झालाय। आसमानीसह सुलतानी संकटांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून मदत मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आमचे धुळे शहरातले शेतकरी आमच्या शेताच्या बाजूला छोटू भाऊ केशव माळी रात्री अचानक अवकाळी पाऊस आला। त्याच्यात त्यांनी आत्ता मागच्या हप्त्यालाच बैलजोडी घेतलेली होती, साधारण 1,30,000च्या आसपास घेतलेली होती। त्याच्यातनं व्यापाऱ्याला 50,000 रुपये दिलेले होते, 70,000 काहीतरी द्यायचे, बाकी 70,000-80,000 रुपये अशा पद्धतीने त्या बेस त्यांनी जोडी आणली। रात्री झालेल्या पावसात अचानक वीज पडली, दोन्ही बैल दगावले। त्यातल्या त्यात त्यांचं अशी परिस्थिती झाली, बैल पाहून ते रात्रभर झोपू शकले नाही, अगदी लढत होते। आमच्या जागेला कळालं, आम्ही त्यांच्या सांत्वनासाठी आलो, सांगितलं की झालं आहे, आपण सकाळी त्या गोष्टीचा पंचनामा करू। ते म्हणे की आज मी इथंच मेलेलो आहे बैलांसोबत, मला जगण्याची परिस्थिती नाही, आज अशी कंडिशन माझी झालेली। म्हणजे आम्ही सगळ्यांनी त्यांना धीर दिला, त्यांच्या नातेवाईकांना बोलवलं, त्यांच्या मुलांना त्यांना बोलवलं, त्यांना घरी पाठवलं। आज ही कंडिशन, आता तुम्ही पण आलेले पहिलं पाहिलं, तलाठी आप्पा आलेले, ते पंचनामा करत आहेत। त्याच्यासोबत झालेलं शेतातलं नुकसान, म्हणजे बैलजोडी गेली तर गेली, पण शेतातलंही नुकसान झालेलं आहे। आज तो शेतकरी कोणी का असे ना, ते असो आम्ही असो, काय कसा जगू शकतो, जगण्याची परिस्थिती नाही। आज या अशा अवकाळीमध्ये आता अगदी सीझन म्हणजे 7 जूनपासून आपला शेतकऱ्यांचा सीझन चालू होतो, त्या हिशोबाने जोडी घेतलेली होती। काय तर यापर्यंत पैसेच द्यावे लागतील, म्हणून सरकारने कुठंतरी त्या गोष्टीचं गांभीर्य घेऊन शासनाकडनं झालेल्या नुकसानाची भरपाई कशी मिळेल हे सगळ्या पत्रकाराच्या माध्यमातून, चॅनलच्या आणि सगळ्यांच्या सहकार्याने त्या शेतकऱ्याला पैसे मिळवून द्या, ही आमची नम्र विनंती आहे। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित।